तसा श्वानशर्यतीचा इतिहास बाहेरच्या देशातला, पण बाहेरच्या देशातला हा खेळ पंजाबात चालू होता 19व्या दशकात आणि सुरुवात झाली महाराष्ट्रात। श्वानशर्यतीचा इतिहास आहे का, उगम कुठं झाला, कसा झाला आणि श्वानशर्यतीचा शोध कोणी लावला। 2004 साल 7 ऑक्टोबर 2004 साली महाराष्ट्रातल्या मातीत पहिली मादी आली ग्रेहाउंडची, सिंड्रेला तिचं नाव। आणि हा ग्रेहाउंडचा श्वान दाखल करणाऱ्या माणसाचं नाव अनिल तात्या सरावणे, गाव चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। तात्यांनी पहिला श्वान महाराष्ट्रात दाखल केला 2004 साली। श्वानशर्यतीचा इतिहास आहे। 2004 पासून महाराष्ट्रात श्वानशर्यत ग्रेहाउंडच्या पाळा मिळवली आणि भारतरत्न ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त 14 एप्रिल 2005 ला महाराष्ट्रातल्या मातीत चोराडे नगरीत पहिले श्वानशर्यत मैदान आयोजित झाला। ग्रामस्थ मंडळ चोराडेकरांच्या सहकार्यानं इतिहासाचा प्रारंभ झाला 2005 साली, तारीख 14 एप्रिल 2005। 2005 पासून महाराष्ट्रातली श्वानशर्यत लहान मोठ्या स्वरूपात चालू होती। तारीख उजाडली 16 नोव्हेंबर 2012 आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं श्वानशर्यतीचं मैदान 2012 साल, तारीख 16 नोव्हेंबर 2012 आणि मी श्वानशर्यत निवेदक, क्रांतीचा जिल्हा सातारा माझा जिल्हा, कृष्णेच्या काठावर बसलेलं महागाव माझं गाव आणि 2012 साली पहिल्यांदा माईक हातात घेतला प्रकाश महागावकर माझं नाव। 2012 पासून आजचं 1018वं मैदान समालोचनाचं 1000वं मैदान मी याच तालुक्यात मगराच्या निमगावला समालोचन केलं 8 ऑगस्ट 2025 ला। 16 नोव्हेंबर 2005 पासून 8 ऑगस्ट 2025 पर्यंत 1000 श्वानशर्यत मैदानावर मी समालोचन केलं। ह्या मुख्य प्राण्यांच्या आशीर्वादानं अनेक चढ उतार या श्वानशर्यतीच्या खेळात पाहिले, पण या श्वानशर्यतीचा माईक जेव्हा हातात घेतला तेव्हा एकच सूत्र उराशी बाळगला। या मुख्य प्राण्यांची सेवा करताना, समालोचन करताना, समालोचन म्हणजे नुसता पोट भरायचा धंदा करायचा नाही, तर मुख्य प्राण्यांना आणि मुख्य प्राण्यांच्या इमानी मालकांना सह्याद्रीच्या आणि हिमालयाच्या उंची एवढं मोठं करायचं एक माध्यम श्वानशर्यत। आणि खेळाची मी निष्ठा ठेवली, ह्या खेळाला मी जीव भान केला आणि या खेळाला मी प्रेम भान केलं। सगळ्या गोष्टींचा त्याग करत 2012 पासून मी प्रवास चालू केला आणि महाराष्ट्र श्वानशर्यतीच्या यशात 2016 साल उजडलं। तारीख 28 ऑगस्ट 2016 चा दिवस महाराष्ट्र श्वानशर्यतीचा सोनेरी पान इतिहासाचं पहिल्यांदा चालू झालं 2016 साली। 28 ऑगस्ट 2016 ला लहान शर्यती तोपर्यंत होत होत्या आणि 28 ऑगस्टला महाराष्ट्राच्या श्वानशर्यतीत न भूतो न भविष्यती असा सोनेरी दिवस उजाडला। पुसेसावली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार पारगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र व्यायाम क्लबचे माजी अध्यक्ष सन्माननीय संजूभाऊ पवार पारगावकर यांनी आपल्या सख्या भावाच्या वाढदिवसानिमित्त 28 ऑगस्ट 2016 ला पहिलं मैदान ठेवलं असं भव्य आणि दिव्य बसाई गॅलरी। आणि त्या मैदानाचं आकर्षक बक्षीस मोटरसायकल, जे बक्षीस महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच लागलं नव्हतं। पहिल्यांदा मोटरसायकल लागली 2016 ला या श्वानशर्यतीला। आणि पहिल्याच मैदानात बड्या बड्या अटकल्या आल्या नम्राच्या। 2016 साल 14-15 ला ज्या श्वानी वर्चस्व गाजवलं त्या श्वानांची दावेदारी पहिल्या मोटरसायकलला सांगितली जाऊ लागली सोशल मीडियाच्या माध्यमातून। मैदानाचा दिवस उजेडला, सूर्यानं अस्ताकडे वाटचाल केली। सकाळी 9 ला मैदान चालू झालं पारगावच्या, रातच्या 1:15 ला फायनलचा फेरा पूर्ण झाला। 203 श्वानांची नोंद झाली आणि फायनलचा फेरा पूर्ण झाला आणि भल्या भल्यांनी नम्राच्या अटकळी मानल्या, त्याला गटकारा खेळायला लावत माईच्या मुशीतनं आणि खटाव तालुक्याच्या कुशीतनं विकळे नावाचं नाव आणि सुहास देशमुख विकळेकर
पैलवान गोपाळ पटोळे मायनीकर, धनाजी जाधव विखळेकर आणि पैलवान ग्रुप विखळ आणि माचुनेकरांचा वागणार वाघासारखं काहीच करून चित्त्याच्या लगानं महाराष्ट्रातल्या मातीत पहिल्यांदाच पहिला नंबर केला आणि 18 महिन्याचा छावा कुणाच्या ध्यानात नव्हता आणि मनात नव्हता. 2016 सालच्या पहिल्या मोटरसायकलचा पहिला मानकरी झाला महाराष्ट्र श्वानशरीच्या इतिहासात. पहिल्या मोटरसायकल सामान सिगरेटच्या पारड्यात गेला आणि तो गोल्डन एक्सप्रेस किताबाचा मानकरी मोटरसायकल अध्यायाचा प्रारंभ करणारा खऱ्या अर्थानं पब्लिकचा हिरो झाला. त्यानंतर मोटरसायकल मैदानाची रेलचेल चालू झाली. उजाडलं साल 2017चं, तारीख उजाडली 15 मार्च 2017ची. महाराष्ट्रात दुसरी मोटरसायकल जाहीर झाली 2017 साली. ठिकाण शामगाव, तालुका कराड, जिल्हा सातारचा आणि आयोजक डायना रेसिंग क्लब शामगावकर आणि रेसिंग क्लबचे सर्वा योगेश भैया फटाक शामगावकर. हे नाव असं आहे महाराष्ट्रातल्या श्वान शर्यतीत ज्या सण्यानं सलग 3 दिवस पहिला नंबर केला. अजून कधी घडलं नाही आणि इथनं पुढे घडलं का नाही ह्याची शाश्वती नाही. काल पहिला, आज पहिला आणि उद्या पहिला, एकाच सोनाच्या नाव रेकॉर्ड आहे. सह्याद्री एक्सप्रेस सन्या, त्याचं नाव, साल 2012, तारीख 25 जानेवारी 2012, ठिकाण शिपूर, तालुका मिरज, सन्याचा पहिला नंबर. तारीख 26 जानेवारी 2012, ठिकाण बांबरवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, सलग दुसऱ्या दिवशी सण्याचा पहिला नंबर. तारीख 27 जानेवारी 2012, ठिकाण जखाई देवीच्या निमित्त नेलकरंजी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगलीचं मैदान. सलग तिसरा दिवस उजडला आणि तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या श्वान शर्यतीत एक भीम पराक्रम घडला. सह्याद्री एक्सप्रेस सन्या नावाचा. सलग 3 दिवस पहिला नंबर करायची किमया ज्या सण्याने केली आणि त्याचे मालक योगेश भैया फटाक शामगावकर, महाराष्ट्रातल्या दुसऱ्या मोटरसायकल मैदानाचे आयोजक. आणि त्याच मैदानात दुसरी मोटरसायकल भेटून गेला. ज्या क्षणाचं फाउंडेशन रचलं आमिर भाई शेख मलकापूरकरांना आणि कळत चढवला रॉकी रेसिंग क्लब पारगाव, जितेंद्र पारगावकर यांच्या मालकीचा तारुपचा आणि हुकमाचा एक राखाडीनार छावा एक्सप्रेस बॉक्सर महाराष्ट्र श्वान शर्यतीतला दुसरा मोटरसायकल विजेता. तिसरं मैदान उजडलं. तारीख 12 एप्रिल 2017चा दिवस. ठिकाण खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. खंडोबा जयंतीनिमित्त खानापूरचा रणसंग्राम. मादीगडाला स्वतंत्र गाडी आणि नरगडाला स्वतंत्र गाडी. तिसऱ्या मैदानाला इतिहास दोघांच्या नावावर नोंद झाला. नरगडाची गाडी भिरकावली पैलवान माऊली गोडगे, परांडा जिल्हा धाराशिवकरांचा जहानमान एक्सप्रेस मास. खानापूर मैदानाचा नरगडाचा मोटरसायकल विजेता. महाराष्ट्राला तिसरा गाडीचा विजेता मिळाला आणि चौथी गाडी मादीगडाची भिरकावली ती खबाला बापू पाटील खेडशिवायकरांची सिमरन, तिचं नाव. 5व्या गाडीला मैदानाची तारीख उजाडली 9 मे 2017चा दिवस. ठिकाण पिंपळगाव बुद्रुक, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचा रणसंग्राम. नर आणि मादीगडाच्या महागाव पॅटर्नची रचना. फायनल लढत आणि गाडीची मानकरी ठरली. पहिली मादी नरावर टक्कर देऊन मादी भिरकावून गेली. प्रवीण शेटकर मुरगुडकर आणि विनायक शेंडा मुरगुडकरांचा काळीज. कोल्हापूर रेसिंग क्लब कोल्हापूरकरांची काळी पांढरी मादी नरावर टक्कर देऊन मादीची पहिली मानकरी 5व्या गाडीची. मादी अशी जी नरावर टक्कर देऊन मोटरसायकलची मानकरी ठरली. महाराष्ट्रातल्या 5व्या लुसी, तिचं नाव आहे. 5वी मानकरी मोटरसायकल किताबाची. त्यानंतर अनेक मैदानं मोटरसायकलची झाली. 2021 साल उजाडलं आणि नेलकर्जीकरांनी निरोप धाडला. यंदा जकाई देवीच्या निमित्त आमचा रणसंग्राम आहे आणि या मैदानाला 5 गाड्या बक्षीस आहेत. 5 गाड्या. नरगडाला 3 गाड्या
आणि मालीगडाला 2 गाड्या. ठिकाण ठरलं नेलकंठीचा. अशक्य ते शक्य करणारे नेलकंठीकर. सगळ्यांना वाटलं पहिल्यांदा ही नेलकंठीकर म्हणजे हवेतला पाण्याचा बुलबुल असल्यागत घोषणा करतात का काय, पण नाही. घोषणा केली नेलकंठीकरांनी आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे नेलकंठीकर. सेमीचे मालक नगरवाडी मैदान सेमीचे मानकरी काढणीच्या दिशेने मार्गस्थवा. सेमी फायनल उभा राहणाऱ्या लगेच चला वेळ संपल्या. 5 मोटरसायकलचा रणसंग्राम आणि महाराष्ट्रातल्या मातीत 4 मोटरसायकल विजेती राजमुद्राचा थरार मादी गटानं अनुभवला. पाहिला याची देही याची डोळा आणि महाराष्ट्राला पहिली मादी मिळाली जिने 4 गाड्या शर्यतीतल्या मालकाच्या दावणीला खिचून बांधल्या. ती सेवागिरी प्रसन्न पुसगावकरांची. छोटा पॅकेट बडा धमाका आणि समस्त हिंदुस्थानाची गतीची आन आणि शान शिवशाही एक्सप्रेस राजमुद्रा 4 गाड्यांची मानकरी. नेलकर्णीला गाडी जिंकली. इंदापूरची गाडीची मानकरी, पंढरपूरची गाडीची मानकरी आणि तिनं 4 मार्च 2020 ला आपल्या कारकिर्दीतली 4थी गाडी आटपाडीची नाव केली. संदीप मंडले यांच्या वाढदिवसानिमित्त मंडले मंडो आटपाडीकरांनी मैदान आयोजित केलं. महाराष्ट्रात एकमेव मादी आहे जिचं नाव 4 गाड्या आहेत. महाराष्ट्रात ट्रिपल मोटरसायकल विजेते नोंद करून घ्या. पहिला ट्रिपल मोटरसायकल विजेता कैलासवासी सुभाषाबा भोसले मलकापूरकरांचा कालुकाला इंडियन एक्सप्रेस. दुसरा ट्रिपल मोटरसायकल विजेता आणि लत्रे पहलवान शेवतेकर आणि अमरभैया पाटील पिसोलीकरांचा हुकमाचा आणि तारुपचा एक्का ऑल इंडिया चॅम्पियन लाडू. दुसरा ट्रिपल मोटरसायकल विजेता. तिसरा ट्रिपल मोटरसायकल विजेता ब्लू स्टार रेसिंग क्लब माणिकवाडी कोकळ कापची कलिमटकरांचा व्हीआयपी एक्सप्रेस बडीकाला महाराष्ट्र शर्यतीतला तिसरा ट्रिपल मोटरसायकल विजेता. ह्यांनी पहिल्या नंबराच्या 3 गाड्या जिंकल्या. त्यानंतर परवा दिवशी स्मार्टगरीनं 9 तारखेला चंद्रहार दादांच्या मैदानात मोटरसायकल भिरकावली. फायनलच्या मानकरी पोहोचल्यात. ती 4थी ट्रिपल मोटरसायकल विजेती आहे. स्मार्ट गर्ल तिचं नाव आहे. तिनं 21 जानेवारी 2024 ला नेलकर्णीला स्प्लेंडर जिंकली. 31 जानेवारी 2025 ला जमखंडीला बुलेट जिंकली आणि परवा दिवशी श्रीनाथ केसरीला परत स्प्लेंडरची मानकरी ठरली. अशी 4थी ट्रिपल मोटरसायकल विजेती. पहिला 4 चाकी विजेता सायरस निगम लेंगरेचा ब्लॅक किंग मारुती सुझुकी अल्टो गाडीचा मानकरी आणि दुसरा 4 चाकीचा मानकरी नाव तिचं विरा अनिकेत सुरवंशी फौजी पांढरवाडीकरांची सोल्जर एक्सप्रेस विरा. एकाच्या नाव 4 गाड्या, चौघांच्या नाव 3 गाड्या. एकाच्या नाव 4 चाकी लेंगरेकरांच्या ब्लॅक किंग, एकाच्या नाव थार पांढरवाडीकरांची विरा आणि दोघांच्या नाव ट्रॅक्टर. सातारा कोर्सिंग क्लब सातारकरांचा वंडर केला. शेर हिंदुस्थान नेलकंठी मैदानाचा 2रा नंबरचा ट्रॅक्टर विजेता आणि अमीर भैया शेख रिस्क ग्रुप मलकापूर तालुका कराडकरांचा महाराष्ट्र चॅम्पियन भुंगा 55 श्रीनाथ केसरी पैलवान चंद्रहार पाटील आयोजित श्रीनाथ केसरी मैदानाचा 2रा ट्रॅक्टर विजेता पण पहिलाच 1 नंबरचा ट्रॅक्टर विजेता. असे 2 ट्रॅक्टर विजेते, 2 4 चाकी विजेते, 1 4 मोटरसायकल विजेती आणि 3 ट्रिपल मोटरसायकल विजेत्या. असा इतिहास आहे शर्यतीचा. पाळोमुळे त्या शर्यतीची खोलवर पसरलेली आणि आज मगरवाडीकरांचा हा ऐतिहासिक. पण महाराष्ट्रात ज्या सुनाम्या आल्या त्यातल्या सुनाम्यांचे नाव आहे का? महाराष्ट्रात बिल्ला नावाची सुनामी आली. बिल्ला नावाची. इनका भी एक दौर था और इनका भी एक जमाना था असा बाबासाहेब सदाशिव गोडसे अकलूजकरांचा हुकमाचा आणि तारुपचा एक्का. इनको बंदूक दिखाकर दुश्मन को डराने का शौक नहीं था. बिल्ला नाम सुनकर दुश्मन के
पुढे जाते ते असा अकलूजकरांचा वेगाचा आणि गतीचा बादशाह महाराष्ट्रात 3 वर्ष ज्या सोनानं एखादी वर्चस्व गाजवला ते शिवाजी महाराजांना गिरजणीकरांना ज्या मातीच्या गोळ्याला आकार दिला, जसा मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो मडकं तयार होतं, सोन्याला कच्चा आकार देतो सोनार आणि दागिना तयार होतो, हिराला आकार देतो झोरी आणि डायमंड तयार होतो, तसं सोनाला आकार देणारा त्याचा ट्रेनर असतो शिवाजी महाराज। शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि बा म्हणजे बाप। शिस्तीचा वात्सल्याचा बाप शिवाजी महाराज गिरजणीकार याने मातीच्या गोळ्याला आकार दिला आणि बिल्ला नावाची सुनामी तयार झाली। 3 वर्ष राज्य झालं सुनामीचं, सुनामी आली बिल्ला नावाची। मालकाबरोबर समस्त अकलूजकरण आहे बिल्ला, एक मुका प्राणी काय देऊन जातो या बिल्लाच्या मालकाची मुलाखत घेतल्यानंतर आपल्याला उत्तर मिळाल। बाबासाहेब गोडसे, शिवाजी गोडसे आणि शिवाजी माने गिरजणीकर। एक मुका प्राणी एका सामान्य माणसाची ओळख बड्या मोठ्या शिखरावर नेऊन पोहोचवतो, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत झिरोला हिरो करायचा हा 4 पायाचा मळा। हिच्या आईचं नाव महाराष्ट्र चॅम्पियन स्टॅलियन अनिल भाऊ गाडगे कदमवाडीकरांच्या मालकीच्या स्टॅलियनची लेख आहे आणि क्रेश भूमी पंढरपूरकरांचा रिझल्टचा बादशाह गेम चेंजरची लेख आहे। बापाचं नाव गेम चेंजर, आईचं नाव स्टॅलियन। हो ती स्टॅलियन 2 डर्बीला पहिला नंबर करून महाराष्ट्र चॅम्पियन किताबाची मानकरी ठरली। 10 ऑक्टोबर 22 मैदान, ठिकाण कासेगाव तालुका पंढरपूर। 1 नंबरची मानकरी प्रशांत भाई देशमुख द्राक्ष बागायतदारांच्या वाढदिवसानिमित्त शाहूराजे देशमुख मैदान घेतलं कासेगावला। तिथे हिच्या आईनं स्टॅलियननं पहिला केला आणि त्या स्टॅलियननं योगदेवाच्या निमित्त 5 फेब्रुवारी 2023 ला मैदान तिथं दुसरी बेगादारी पहिला नंबराना आणि महाराष्ट्र चॅम्पियन किताबाची मानकरी ठरली। हिची आई स्टॅलियन, हिच्या आजीचं नाव फ्लॅश, ती सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन। तिचा इतिहास आहे का? महाराष्ट्रातलं पहिलं मोटरसायकलचं मैदान 28 ऑगस्ट 2016चं पारगावचं, तिथं मादीगडात पहिला नंबर शुभ्राचा पुसेगावच्या आणि दुसरा नंबर हिच्या आजीचा फ्लॅशचा, ती अनिल भाई कदमवाडीकरांची फ्लॅश। आणि त्याच फ्लॅशनं शेजारचं गणेशवाडी गाजवलं। 17 डिसेंबरला 17ला मोटरसायकलचं मैदान ईश्वरपूरचं, तिथं दुसरा नंबर केला। त्या फ्लॅशची नाथ हिरकणी विजय झाली, मालक बिल्लागर बाकलूजकर। आता मिळाली तुमच्याच तालुक्यातली बर का मगरवाडीकर, तुमच्या जिल्ह्यातली, सोलापूर जिल्ह्यातली, माळशिरस तालुक्यातली अकलूज गावची बिल्ला नावाची सुनामी महाराष्ट्रात आली आणि दुसरी सुनामी आली सातारा जिल्ह्यातनं। त्या सुनामीचं नाव टार्झन। ऐका इतिहास, 2014चा इतिहास आहे टार्झन नावाच्या सुनामीचा। तारीख 15 मार्च 2015, ठिकाण सोकासन तालुकामान, पहिलेच मैदान टार्झनचा। मालक योगेश भैया फटक शामगावकर। तारका कुठं लिहून ठेवल्या नाही त्या, लाईव्हच्या माध्यमातून 14 देश पाहतोय, लाईव्हच्या माध्यमातून योगेश फटक पाहतात, पण तारीख चुकणार नाही ह्याची मला हमी आहे। कारण मी 2012 पासून आहे, मी हटवतो, मी साठवतो, मी गोठवतो, मी पटवतो आणि मी नटवतो सुद्धा बोलणं माझं, आणि अंगल डावलं तर कटवतो सुद्धा बोलणं माझं। असा मी शॉन शर्यत निवेदक आहे, तारखीनिशी सांगायला लागलेलो आहे। तारीख चेक करून घ्या, जाहिरात असेल शोकासनची तर चेक करून घ्या। तारीख 15 मार्च 2014चा दिवस। सांगलीचे मालक उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल पंढरपुरात 100 आले बघा। पैसे गोळा करायसाठी मी नाही बोलतो, मगरवाडीकरांनी मैदान पहिल्या वर्षी घेतलंय। मगरवाडीकर म्हणले आमच्या विशाल राजेला असा काय तो पुकारतो, इतक्या लांब आणायचे त्याला एवढे पैसे द्यायच्यात, तुमचा रुपया वाया जाणार नाही, हे प्रकाश भाऊचा शब्द आहे। रोख 6000 मोजून घेणार आहे मी, लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, पण 1 रुपया वाया जाऊन देणार नाही। आयोजकांचा घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे। काही घडू शकते, शरद पवारांचे शिष्य दिसतात। दुसरी सुनामी टार्झनची आली,
सुनामी टार्झन चाली शामगावकरांच्या राजधानी एक्सप्रेस किताबाचा मानकरी पंजाबातनं दाखल झाला महाराष्ट्रात। वयस्कर होता, महाराष्ट्रात दाखल झाला तेव्हा 3.5-4 वर्ष वय असेल साधारणतः। महाराष्ट्राच्या मातीत एवढ्या वयाचा क्षण चालत नाही आणि म्हणावा एवढा परफॉर्मन्स देत नाही, पण टार्झन नावाच्या वादळानं सगळा लेखाजोखा खोडून काढला आणि पहिल्याच मैदानात थटात उभा राहिला। ठिकाण सोकासनचा 15 मार्च 2014। दुसरा मैदान खेळा उभा राहिला, पहिल्या मैदानात पहिला नंबर सोकासनला, दुसरा मैदान खेळा उभा राहिला तारीख 6 एप्रिल 2014 मैदान। ठिकाण खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगलीचं मैदान। दुसऱ्या मैदानात पहिला नंबर। पहिल्या मैदानात बेसावध असणारी माणसं दुसरं मैदान टार्झन मारल्यावर सावध झाली। वेगाचं भूत आलंय म्हणायला लागले महाराष्ट्रात। तोच टार्झन तिसऱ्या मैदानासाठी उभा राहिला तारीख 12 एप्रिल 2014 दिवस। ठिकाण चितळी तालुका खटावचं मैदान आणि तिसऱ्या मैदानात पहिला नंबर। हॅट्रिक मारून गेला सलग विजयाची। मध्ये आधी मैदान नाही आणि मध्ये आधी पराभव सुद्धा पाहिला नाही त्या टार्झननं। 3 मैदानात सलग पहिला। चौथा मैदान टार्झन खेळा उभा राहिला 12 एप्रिल नंतर 18 एप्रिल 2015चं मैदान पिरीड तालुका शावडीचं। चौथं मैदान सुद्धा भिरकावलं। 5वं मैदान पाऊल ठेवला 22 एप्रिल 2014चं मैदान। ठिकाण बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूरचं मैदान। 5व्या मैदानात पहिला नंबर आणि खऱ्या अर्थानं टार्झन नावाची सुनामी सामान्य शाळा मालकाच्या रहस्याचा विराजमान झाली आणि योगेश शरय्या फाटक शामगावकर महाराष्ट्रातल्या शॉन शर्यतीचा ज्या सण्यानं 3 दिवस फायनल करून इतिहास रचला तोच मालक टार्झनचा योगेश शरय्या फाटक शामगावकर। महाराष्ट्र शॉन शर्यतीतलं संघर्षमय व्यक्तिमत्व। या माणसाच्या छावणीत एकेकाळी 20 शॉन, अनेक एक्सप्रेस, पोत्यानं बक्षीस। संघर्ष केल्याशिवाय जीवनात काय नाही आणि जिद्दीशिवाय जीवनात यश नाही हे योगेश फाटकानं जाणलं। सण्यानंतर टार्झन नावाची स्टेपनी लावली आपल्या छावणीला या संघर्षमय व्यक्तिमत्वानं। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में। हे जिंकण्याची आग योगेश फाटकाच्या रक्तातली कमी होऊन देत नव्हती, कारण रक्तात आग होती जिंकण्याची, रक्तात संघर्ष होता लढण्याचा। टार्झन नावाच्या सुनामीनं 5 मैदान भस्म केले। त्यानंतर टार्झन नावाची सुनामी विरायली 6वं मैदान भस्म करायला तारीख 4 मे 2014। ठिकाण म्हासुर्णे तालुका खटावचं मैदान। केला की पहिला 6 मारला विजयाचा सलग, नाव त्याचं टार्झन। 4 मेला। त्यानंतर 7वं मैदान काय पाऊल ठेवलं याच तालुक्यातलं माळशिरस नावाचं गाव आणि दादासाहेब देशमुख माळशिरसकरांनी 7वं मैदान आयोजित केलं टार्झनसाठी खास। चांदीची गदा आणि मानाचा बोकड मेंढा लावला बक्षीस म्हणून। रोख 11,000, वर मेंढा आणि वर चांदीची गदा। 7व्या मैदानावर टार्झन नावाची सुनामी सज्ज झाली। एखाद्या सुनामीत सगळं लहर मिळालं, सगळं उद्ध्वस्त व्हावं आणि ओसार जमीन दिसावी तशी शॉनशर दिसायला लागली। टार्झनच्या ब्रह्मास्त्रापुढं सगळं बाण महाराष्ट्रातल्या मातीतलं फिका पडायला लागलं। ही टार्झन नावाची सुनामी आणि त्या टार्झननं त्याच थाटात 7व्या मैदानावर पाऊल ठेवला 31 मे 2014ला। ठिकाण माळशिरसचं मानाच्या मेटाचं मैदान। 7वं मैदान भस्म करून सुनामी रौद्ररूप धारण करून गेली। 7 मैदानाचा बादशाह ज्यावेळी 8व्या मैदानाला बाहेर आला बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर, चढ उतारानंतर 28 जून 2015ला ठिकाण पारगाव तालुका खटावचं जितेंद्ररावांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान आणि त्या मैदानावर टार्झनला हरवणारे नाव बिजली आणि त्या बिजलीला नाव लागलं पुढं महापराक्रमी बिजली पारगावकरांची। एका बाईनं नराला चितपट केलं ज्या नराचा इतिहास 7 मैदानाचा होता,
ज्याच्या विरुद्ध सावलीला उभं राहायची हिंमत कुणाची नव्हती, त्या बाईने चितपट केलं, नारीने चितपट केलं, मादीने चितपट केलं 8व्या मैदानात. आणि ती मादी महाराष्ट्र श्वान शर्यतीतली महापराक्रमी बिजली ठरली. ती बिजली पारगावकरांची, ही सुनामी वेगाची. आणि टार्झननंतर तिसरी सुनामी आली महाराष्ट्राव लाडू नावाची. ऑल इंडिया चॅम्पियन लाडू नाव त्याचं. पैलवान अनिल धोत्रे शेवते तालुका पंढरपूर आणि अमर भैया पाटील भुसेसावळी तालुका खटाव, जिगरबाज मित्रांचा काळजाचा घडा. 2018 साली लव्हे तालुका करमाळा मैदानात प्रारंभ केला लाडूनं. लाडूच्या आईचं नाव महाराष्ट्र चॅम्पियन झकास, घरचीच मादी धोत्रे पैलवानची अमर पाटलांची, आजीचं नाव रुंजी पैलवान म्हणजे जाधव मंगळवेळाकरांची, बापाचं नाव VIP कॅशिस किंग लाडूच्या, ब्लू स्टार रेसिंग क्लब माणिकवाडी कोकडे कापसे कनेरी मटकरांच्या मालकीचा. लाडूला पराभूत करायचं स्वप्न पाहणं म्हणजे सहजासहजी शक्य नव्हतं. जशी अफजल खानाला मिठी मारताना शिवरायांच्या मनात जो विचार यायचा, ह्या राक्षसाला मिठी मारताना काय काय अक्कल आणि काय काय शक्कल लढवायची, तशी लाडूला पराभूत करायला व्यूहरचना प्रत्येक वेळी आखली जायची. पण चक्रव्यूहाला टच सुद्धा चक करून देत नव्हता त्याचं नाव लाडू. लाडूच्या शेपटाला चिटकला कोण तर गावात जाऊन माणसं फटाकड्याची माळ वाजवायची, इतका आनंद माणसांना व्हायचा. हे ट्रिपल मोटरसायकल विजेता लाडू, अनिल धोत्रे आणि अमर पाटील ही जिगरबाज दोस्तांची जोडगोळी. या लाडूनं अखंड हिंदुस्थानात झळकवली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोकटनूर असेल, तिकडे करमाळ्याचं मैदान असेल केमचा, इकडे पंढरपूर असेल आटपाडी असेल, अनेक मैदान गाजवून हे लाडू नावाचं ब्रह्मास्त्र हिंदुस्थानातला शंशरचा उगम पंजाबात पळाई गेले. ब्रह्मास्त्र हिंदुस्थानातला शंशरचा उगम पंजाबात पळाई गेले मिसाईल. लाडू त्या पंजाबात ज्यावेळी गेला तेव्हा धोत्रे पैलवानचा नामर पाटलाचा राहिलाच नाही हो. महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांचा लाडू झाला आणि महाराष्ट्राचा लाडू म्हणायला लागली माणसं. आमचा लाडू पंजाबात गेला आणि आपल्या लाडूनं पंजाबात डंका गाजवला. वेडात दौडती वीर मराठे सात, तसा ह्यो दिल्लीच्या तख्ताला घाम फोडाय लाडू पंजाबात गेला. महाराष्ट्र शर्यतीत एक आगळं वेगळं रेकॉर्ड तयार करायला गेला. पंजाबातल्या सगळ्या चितपट करून एक नंबर केला तिथं आणि अखंड हिंदुस्थानाचा जेता ठरला. ऑल इंडिया चॅम्पियन किताबाचा मानकरी ठरला हे लाडू. लाडू नावाची सुनामी. लाडू नंतर ब्लॅक रोज नावाची सुनामी आली लेंगरेकरांची. मूर्तीनं लहान कीर्तीनं महान, लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. तुका म्हणे जाणं व्हावे लहानाहुनी लहान. या ब्लॅक रोजला घरचं नाव तसं बारकी. घरी सगळी बारकी म्हणून हाक मारायची. सुनामी आली बारकीची. सगळ्यांना वाटायचं बारकी काय करल, पण जिथं तलवारीचं काम नसते तिथं सुईचं काम असतं आणि जिथं सुईचं काम चालतं तिथं तलवार कामाची अजिबातच नसते. ही बारकी संकेत सावंत लेंगरेकरांच्या काळजाचा घडा. ती सुद्धा फ्लॅटची बच्ची आता हिरकणीपती आहे. तिच्या आजी आणि ब्लॅक रोजची आई एकच आणि त्या हिरकणीची सख्खी मावशी ब्लॅक रोज. सुनामी आली महाराष्ट्र श्वान शर्यतीत 54 फेर कुणालाच पराभूत झाली नाही. 54 फेर जेव्हा निघेल तेव्हा पिजाईच अशी सलग 54 फेरेची मानकरी ही सुनामी ठरली. महाराष्ट्र श्वान शर्यतीतली ब्लॅक रोज तिचं नाव आहे. ब्लॅक रोज न साम्राज्य गाजवलं, पण ब्लॅक रोज पेक्षा तिची मालक संकेत सावंत, योगेश कोले आणि सबंध टीम त्यांच्या स्वभावानं आणि त्यांच्या वागणुकीनं असंख्य श्वान मालकांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाली. या श्वान शर्यतीत असा नियम आहे, एखाद्याचं पळायला लागलं तर त्याला ताटपणा आणि फुगीरपणा मैदानाचा चढतो. ते शेजाऱ्यांना सामान्याला किंमत देत नाही. ह्या श्वान शर्यतीचा इतिहास आहे.
ज्याचं जरा पळायला लागलं ती बेडक्यागत फुकतय, पण याला आपोआप ठरली लेंगरेकर. सह्याद्रीच्या उंची एवढं ब्लॅक रोजने त्या संकेत सावंतला मोठं केलं, पण त्या संकेत सावंतचा पाय आज ट्रिपल मोटरसायकल मध्ये स्मार्ट गरलाय. तिचा मालक म्हणून संकेत आहे, पण त्या संकेतनं महाराष्ट्र शासनाला एक संकेत दिला आणि आदर्श दिला. राहायचं कसं, साधी राहणी, उच्च विचारसरणी, साधे राहणं, सरळ जीवन आणि वाईट काळात संयम आणि टप्प्यात घेऊन कुणाचाच कार्यक्रम करायचा नसतो. सगळे आपलेच म्हणून आणि आपलेपणाचाच खेळ खेळायचा. हे स्मार्ट गरलाचा आणि ब्लॅक रोजचा मालक संकेत सावंत आम्हाला धडा देऊन गेला. खऱ्या अर्थानं मालकाच्या वागणुकीनं ब्लॅक रोज आणि स्मार्ट गरला सामान्य माणसाच्या मोबाईलचा स्टेटस बनून गेली. त्या ब्लॅक रोज कुठनं आणि आज पाहणाऱ्या स्मार्ट गरला कुठनं जे पराभूत होतो ते सन्मानानं आपल्या स्वतःच्या सोशल मीडियाला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला आणि फेसबुकला त्या संकेत सावंतच्या स्मार्ट गरलाचा डीपी ठेवतो, स्टेटस ठेवतो. हे कसं आहे त्या मालकांचं, कारण त्यांचं वागणं प्रेमाचं आहे. देव सांगून गेले, थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे, पण या भुकेल्या माणसाचा प्रेमळ माणसाचा देवाला दुष्काळ आहे. हे लेंगरेकरांनी जाणलं आणि आपल्या प्रेमळ स्वभावानं महाराष्ट्र शरीतीत एकही शत्रू निर्माण करायचं नाही हे सूत्र घेऊन पाऊल ठेवणाऱ्या लेंगरेकरांचा आगळा वेगळा इतिहास नोंद झाला. असा सुनाम्यांचा इतिहास आहे. अशा सुनाम्या आहेत महाराष्ट्र शरीतीतल्या. आणि महाराष्ट्राच्या श्वानशरीच्या इतिहासाला आज मगरवाडीकरांनी ऐतिहासिक असं श्वानशरीत मैदान घेतलं.